नमस्कार. मी रजनी साबदे. येथे उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे मनापासून मी स्वागत करीत आहे. अधिक मासानिमित्त आयोजित करीत असलेल्या 33 व्याख्यानाचे आजचे पुष्प माननीय सौ डॉक्टर सुवर्णा सुत्रावे या गुंफणार आहेत. तर त्यांचा विषय आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. मॅडमने मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी खूप चांगली प्रगती केलेली आहे. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे, ज्योतिष पंडित, ज्योतिराव विद्यावाचस्पती, अंक ज्योतिष भास्कर, अष्टक वर्ग विषयावर टॅरो कार्ड रीडर, हस्तशास्त्र प्रवेश प्रबोध, फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्याकडनं अभ्यास केलेला आहे. गेली 15 वर्षे ज्योतिष प्रचार शास्त्राचा प्रचार आणि प्रसार, ज्योतिष शास्त्राची विद्या त्यांच्या मामांकडून त्यांच्या पिढीजात मिळाली. त्यांची प्रकाशित केलेली पुस्तके ज्योतिष शलाका ऑगस्ट 2022 मध्ये प्रकाशित, वर्षभरातच नाविन्यपूर्ण विक्री, प्रकाशनाच्या अगदी लोकांकडून बुकिंग झालेले होते. दुसरी आवृत्ती जून 2024, ज्योतिष दर्पण दुसरे पुस्तक ऑगस्ट 2024, तिसरे पुस्तक मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर आरोग्य दीपिका प्रकाशनाच्या वाटेवर. विविध दिवाळी अंक ज्योतिष विषयक पुस्तकात लेखन, ब्रह्मज्ञान, भाग्यसंकेत, पंचधारा ग्रहबोली, आनंदी ज्योतिष्य, ग्रहांकित ज्योतिष्य आणि मंत्र ग्रहवेद ज्योतिष्य, ज्ञान भविष्य दर्पण इत्यादी मासिक आणि वार्षिक दिवाळी अंकात लेखन, राशी भविष्य, ग्रहवेद मध्ये त्यांचे प्रसिद्ध आहेत. ज्योतिषशास्त्रातील विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय साहित्य गौरव, राष्ट्रगौरव, नंतर कुंडली मित्र, अनेक निबंध स्पर्धेमध्ये पारितोषिके, ज्योतिष विषयांच्या वैदिक ज्योतिषशास्त्राच्या कार्यशाळा, अध्यापनाचे काम, कुंडली मंथन ज्योतिषवेद ग्रुपवर 15K 50 करोड पेक्षा जास्त लोक सहभागी आहेत. रायगड शिरोमणी मासिकात ज्योतिष विषयक लेख प्रसिद्ध, ज्योतिषशास्त्राच्या अध्यापनाचे कार्य देखील त्यांच्याकडनं होत असते. फार्मसी क्षेत्रात करिअर, ज्योतिष शास्त्रानुसार केलेले प्रगटीकरण म्हणजेच आरोग्य दीपिका हे पुस्तक त्यांच्याकडनं उत्तम लोकांकडनं त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे गुरुवारी निशुल्क व्याख्यानमाला, गुढीपाडव्याला वर्धापन दिन साजरा. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे यूट्यूबवर वेगवेगळ्या विषयावर आणि ज्योतिष विषयांवर त्यांचं मार्गदर्शन होत असतं. तर मी अशा या हरहुन्नरी, हुशार आणि अभ्यासू आणि मेडिकल ज्योतिषावर खास त्यांनी असा अभ्यास केलेल्या मॅडम सुत्रावे मॅडम, मी त्यांना नमस्कार करते आणि त्यांनी आपल्या विषयावर सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज महिला ज्योतिर्वेद यांच्यातर्फे मला माझा विषय 2 शब्द मांडण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्व कार्यकारिणी मंडळाचे धन्यवाद देते, आभार व्यक्त करते. आणि सर्व तुमच्यासारखे गुरु माझ्या समोर आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्याबद्दल देखील गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मेडिकल विषयच का घेतला तर माझं करिअर फार्मसी क्षेत्रामध्ये होतं आणि जसा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू लागलाय तर मेडिकल जसं शरीरशास्त्र माहिती होतं, पण ग्रहानुसार कसा त्याचा समेळ घालता येईल, त्याची सांगड घालता येईल, हे मनामध्ये थोडंसं होतं आणि त्याचनुसार मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास सुरू केला. आणि कसा जन्माला आल्यानंतर वेगवेगळे गुरु भेटत जातात, आपण काही ना काहीतरी शिकत असतोच.
आणि ज्योतिषशास्त्र तर अथांग समुद्र आहे. त्यामध्ये एक छोटासा कण जरी होता आलं तर मी त्या दृष्टीने मी स्वतःला धन्य समजते. आणि जास्त वेळ न करता मी आरोग्य मेडिकल ॲस्ट्रोलॉजी किंवा आरोग्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रानुसार मी माझे विचार मांडते. सध्या निकोप आरोग्य हीच सध्याच्या काळाची गरज आहे. सध्या आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. त्यामुळे त्या प्रवाहामध्ये आपण जात आहोत. आणि सध्याच्या काळात तर एक आरोग्य असेल तरच ती न संपणारी संपत्ती असं थोडंसं गणित जर जुळवता आलं तर सगळ्यांना त्या दृष्टीने चांगले लाभ मिळणारच आहेत. तर मानवी शरीर ही हे क्लिष्ट आहे. तर एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तर आई-वडिलांचे गुणदोष हे त्याच्यामध्ये येतच असतात. शरीर हे देखील एक यंत्रच आहे. एक भाग दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि शरीराचा एखादा भाग जरी कुरकुर करू लागला, तर पूर्ण शरीराला त्रास होताना दिसतो. त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर एखादा छोटा काटा आपल्या पायामध्ये रुतला, तर त्याची संवेदना ही मेंदूला मिळते आणि मेंदू चेतासंस्थेला कार्य करायला लावतो. त्यामुळे ती वेदना आहे ना, तर ती मनापर्यंत पोहोचते. म्हणून तात्पर्य काय, तर एखादा छोटा काटा जरी रुतला, तर त्याची वेदना मनाला होताना दिसते. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेला जन्मतो, तर आई-वडिलांची जणूक घेऊन जन्माला येण्याआधीच त्या शुक्राणूला देखील बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी स्पर्धाच जिंकावी लागते. आणि असा एखादा लकीच शुक्राणू असतो, जो गर्भ बनण्यासाठी मदत करताना दिसतो. तर आपल्या शरीरामध्ये बघा 9 द्वारे आहेत आणि त्याचे रक्षण देखील द्वारपालच करताना दिसतात. हे 9 द्वारपाल कोणते? तर 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुडे आहेत, तोंड आहे, गुदद्वार आहे, लिंग आणि योनी अशी 9 द्वारे आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला मृत्यूच्या वेळी बघा या 9 द्वारातूनच आपला प्राण शरीरातून बाहेर पडताना दिसतो. म्हणूनच आपलं शरीर देखील हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेलं हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. तर तळपायापासून कमरेपर्यंतचा भाग आहे तो पृथ्वी तत्वाचा असतो. त्यानंतर कमरेपासून नाभीपर्यंतचा भाग आहे तो पाण्याचा म्हणजे जलतत्वाचा असतो. पोटापासून नाभीपर्यंतचा भाग आहे तो तेज तत्वाचा म्हणजे अग्नी तत्वाचा समजला गेलेला आहे. आणि अग्नी देखील 5 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या शरीरामध्ये. तर ते कुठे-कुठे असतात? यकृत, उदर, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे. आणि नाभीपर्यंतचा जो हृदयापर्यंतचा जो भाग आहे, तर तो वायू तत्वाचा असतो बघा. इथे फुफ्फुसं असतात. त्यामुळे आपण निरंतर श्वास आणि प्रश्वास घेत असतो. आपल्याला या गोष्टी समजत पण नाहीत. आपण कसं श्वसन करताना दिसतो. आणि त्यानंतर गळ्यापासून कपाळापर्यंतचा भाग हा आकाश तत्वाचा समजला गेलेला आहे. तर स्वरोदय शास्त्र आपण सर्वांनी अभ्यास केलेलाच असेल. तर त्यानुसार देखील डाव्या नाकपुडीतून श्वास जेव्हा चालू होतो, तर त्यावेळेला चंद्र नाडी सुरू होते आणि उजव्या नाकपुडीतून ज्यावेळेला श्वास येत असतो, तर त्यावेळेला सूर्य नाडी सुरू होते. आणि आलटून-पलटून या दोन्ही नाड्या सुरू असतात आणि मधल्या काळात काही काळ सुषुम्ना ही नाडी सुरू असते. मनुष्याच्या स्वभावात ईश्वर निर्मित 4 प्रकृती धर्म देखील असताना दिसतात. तर जशी उत्साही असणारी प्रकृती ही गुरु ग्रहाकडे असते. पित्त किंवा काहीशी चंचल असणारी रागीट, थोडी तमोगुणात्मक प्रकृती ही अग्नी तत्वाच्या राशीकडे दिसून येते किंवा अग्नी तत्वाचे ग्रह रवी आणि मंगळ यांनी निर्माण केलेली असते. त्याचबरोबर वात प्रकृती आहे, तर ती पृथ्वी तत्वाची आहे. तर त्याचे ग्रह बुध, हर्षल आणि शनी यांनी निर्माण केलेली असते. कफ प्रकृती ही तत्वाचे ग्रह चंद्र, शुक्र, नेपच्यून यांनी निर्माण केलेली असते. प्रकृतीचे हे जर 4 गुण आपल्याला सर्वांना समजले, तर निश्चितच आपल्याला कुठला आजार येईल आणि त्यातून आपण कसे बाहेर पडायचे किंवा एखाद्या वैद्याला जरी दाखवलं, तर आपली प्रकृती त्याला निश्चितच समजते. तर या प्रकृतीवरून स्वभाव गुणधर्म देखील कळतात. पित्त प्रकृती आहे, तर मनुष्य कसा असतो, तो तर तामसी, उतावळा, धांदरट, घाबरट स्वभावाचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वात प्रकृती आहे. वात म्हणजे वायू.
वायूनुसार त्याचा स्वभाव चंचल, अतिसावध, अविचारी, संतापी, थोडासा घाबरट असे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पित्त प्रकृती आहे, तो मनुष्य कसा नेहमी अविचाराने निर्णय घेणारा, उष्ण प्रकृती. पित्त म्हणजे काय तर उष्ण, उष्णता. त्यानंतर क्रोधी, रागीट असा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यानुसार दाहजन्य विकार हे त्याला पित्त प्रकृतीच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची नाडी देखील नेहमी फास्ट चालत असते. सत्व प्रकृतीचे लोक कसे असतात? तर ते उत्साही असतात, उद्योगी असतात, कार्यतत्पर देखील दिसून येतात. पित्त प्रकृतीचे लोक राजकारणी, धुरंधर आणि कार्यतत्पर असतात. वात प्रकृतीचे लोक कल्पक, कारागीर आणि अभ्यासू असतात. कफ प्रकृतीचे लोक बघा शास्त्रीय अभ्यास करणारे, विचारवंत असे आपल्याला पाहायला मिळतात. सत्व आणि पित्त प्रकृती प्रत्यक्ष कृती करते. त्यांना त्वरित रिझल्ट हवे असतात. काम केले की लगेच त्याचा मोबदला हवा असतो. वात आणि वात प्रकृतीचे लोक विचार करतात आणि त्यानंतर मग अनुभव घेतात आणि मग त्यानंतर काय गोष्टी काय करायचे तर हे ठरवतात. तर असा जो आपला प्रकृती आहे, प्रकृतीचा स्वभाव गुणधर्म आपल्याला जर समजला आला ना, तर निश्चितच आपल्याला कोणते आजार येतील, कोणते आजारातून आपल्याला बाहेर पडायचं हे देखील आपल्याला निश्चितच समजता येईलच. त्यानंतर ग्रहानुसार देखील बघा, वातकारक ग्रह कोणाला म्हणतात? तर शनी, हर्षल, निर्बली चंद्र, धन आणि ऋण असे 2 चंद्र आपल्याला पाहायला मिळतात. तर तो त्यातला ऋण चंद्र, बुध, शुक्र आणि नेपच्यून हे ग्रह वात निर्माण करताना दिसतात. राशींचा विचार करताना मिथुन, तूळ, कुंभ या राशी वातकारक समजल्या जातात. शनीच्या तर आहेच राशीत, त्याचबरोबर मिथुन आणि तूळ याचा विचार देखील वातासाठी केलेला गेलेला आहे. त्यानंतर पित्तकारक ग्रह रवी आहे, मंगळ आहे, त्याचबरोबर राहू, केतू आणि निर्बली गुरु हा पित्तकारक समजला गेलेला आहे. राशीनुसार मेष, सिंह आणि धनु ज्या अग्नितत्वाच्या राशी आहेत, तर त्या पित्तकारक समजल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर कफकारक कोणत्या? तर गुरु आहे, बुध आहे, शुक्र आहे, बलवान चंद्र आहे म्हणजे पॉझिटिव्ह धनचंद्र हा कफ बनवताना दिसतो आणि निर्बल नेपच्यून हा देखील कफ बनवताना दिसतो. इथे राशीचा विचार करता वृषभ, कन्या आणि मकर ह्या राशी कफ बनवताना दिसतात. त्यानंतर मिश्र राशी वात आणि कफ यांच्या दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये असणाऱ्या राशी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या राशी समजल्या गेलेल्या आहेत. आता शरीरातील हे सगळे त्रिदोष आपण बघितले. सगळ्या ह्याच्यावर आपली प्रकृती अवलंबून असतेच. त्याचबरोबर शरीरात जे सप्तधातू आहेत ना, तर त्यावर देखील ग्रह काम करताना दिसतात. तर हाडांसाठी आपण ऐकलंच असेल, हाडांचा कारक रवी, शनी, पण प्रत्यक्षात रवी आणि मंगळ हे हाडांचे कारक आहेत. रक्ताचा कारक मंगळ आहे आणि क्षीणचंद्र. त्वचेचा कारक बुध आहे. मज्जासंस्थेचा कारक देखील बुध आहे. त्यानंतर चरबी आहे. आपल्या शरीरात जी काही वसा, चरबी दिसते, तर ती गुरूच्या अंमलाखाली आहे. त्यानंतर शुक्र आहे, तो वीर्य, आर्तव याच्यासाठी महत्वाचा आहे आणि सर्व स्नायूंवर अंमल हा शुक्राचा पाहायला मिळतो आणि काही अंशी रवीचा देखील अंमल या स्नायूवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हाडामध्ये स्पंजसारखा जो पदार्थ असतो, तर सध्याच्या काळात आपल्याला गुडघ्यांचा त्रास हा जास्त पाहायला मिळतो. तर इथे जो खुर्च्या आपण लहानपणी अभ्यास केलेला असेल खुर्च्या हाडाच्या मधील, तर त्याच्यासाठी बलवान चंद्र, मंगळ आणि गुरु हे महत्वाचे ग्रह समजले जातात. तर आपण 12 भाव हे प्रत्येक गोष्टींसाठी पाहतोच. प्रत्येक भाव एक नाही तर काही ना काही वेगळ्या गोष्टी आपल्याला निर्देशनास आणतं. तर इथे आपण आरोग्याच्या दृष्टीने या 12 भावांचा कसा विचार करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर इथे लग्न म्हणजे काय? तर लग्नस्थानची बलवत्ता महत्वाची आहे. कारण लग्नावरून आपली जीवन प्रकृती समजते, मूळ स्वभाव समजतो, आपली प्रतिकार शक्ती आहे ती समजते. त्यानंतर रोगातून बाहेर पडण्याची जी काही बलवत्ता आहे ती देखील समजते. तर 3 प्रकारचे लोक लग्नावरून आपल्याला समजतात. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. आता कोणते ग्रह आहेत मी तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सत्वगुणी ग्रह, रजोगुणी आणि तमोगुणी. शनी, मंगळ याचा विचार करता आपण त्यांना तमोगुणी असं म्हटलेलं आहे.
तर बघा, सत्वगुणी लोक लवकर आजारी पडत नाही, कारण त्यांची पॉझिटिव्ह विचारसरणी असते. इतरांबद्दल देखील चांगल्या भावना त्यांच्याकडे असतात. तर आयुष्यामध्ये खुश राहतात ते लोक. त्यामुळं लवकर आजारी लवकर येत नाहीत त्यांना आजार, किंवा जरी झाले तरी त्यातून लवकर बाहेर पडताना दिसतात. रजोगुणी लोक आहेत बघा. रजोगुणी म्हणजे काय? रजोगुण हा महत्वाचा आहे. आपण काहीतरी करणार, मग त्याची फळाची अपेक्षा. म्हणजे काय? तर रजोगुणी म्हणजे मी जेवढं करणार काम, त्याचा थोडा तरी वाटा मला त्याचा हवा असतो. तर असे लोक म्हणजे काय? आपण सर्व रजोगुणीच लोक आहोत. तर आपण काही केलेल्या कामातून त्याचा मोबदला आपल्याला सर्वांना हवा असतो. तर हे रजोगुणी लोक आहेत ना, तर ते आजारी पडतात, पण कमी पडतात आणि आजारातनं बाहेर देखील लवकर पडताना दिसतात. त्यानंतर तमोगुणी लोक आहेत. तर तमोगुणी नावातच तम आहे. तम म्हणजे काय? तर अंधार. निगेटिव्ह विचारसरणी जास्त त्या लोकांची आपल्याला पाहायला मिळते. हे लोक वारंवार आजारी पडतात. तर तमोगुण म्हणजे काय? तर एखाद्याचं चांगलं होतंय ना, तर ते मला बघवणार नाही. तो पुढे चाललाय ना माझ्यापेक्षा, तर कुठेतरी त्याला मी खेचलं पाहिजे किंवा तो पुढे नाही जायला पाहिजे. असा जो विचार आहे, तर तो तमोगुणी लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या त्यामुळे इतर लोकांबद्दल वैरभावना, मद, मोह यांच्यामध्ये हे लोक अडकलेले असतात. त्यामुळे वारंवार आजारी पडतात आणि त्यातून बाहेर मात्र पडताना थोडासा त्रास किंवा कष्ट हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. तर द्वितीय स्थान आहे. तर पत्रिकेतील द्वितीय स्थान देखील बऱ्याच गोष्टी सांगताना दिसतं. तर इथे मी आरोग्य, धनस्थान आपण म्हणतो, कुटुंब वृद्धी स्थान म्हणतो. तर मी इथे खाण्यापिण्याच्या, आरोग्याच्या दृष्टीने विचार करते. इथे खाण्यापिण्याच्या आवडी-निवडी हे आपल्याला द्वितीय स्थान दाखवतं. धनस्थान देखील आहे. पैसा आला ना, मग सगळं काही मनुष्य खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळं एन्जॉय करतो. तर इथे बघा, द्वितीय स्थानी जर मंगळ, रवी असे अग्नितत्वाचे ग्रह असतील ना, तर इथे त्यांना स्पायसी, मसालेदार, चमचमीत, नॉन वगैरे खाण्याची आवड आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय स्थान रसना, जीभ दर्शविते आणि ते जिभेची चोचले म्हणता येईल द्वितीय स्थानाला. तर तेच आपल्याला वेगवेगळे गुणधर्म घेऊन शेवटी काय त्याची परिणिती, तर आजार. तर इथे बघा, शनी असता शिळे पदार्थ, थंड पदार्थ खाण्याची आवड असते. काय-काय बायकांना बघा, उरलं ना, चला फ्रिजमध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी काय ते 8 दिवस पण पुढे चालत राहतं. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये धनस्थानी बघा, तुमचा शनी हा आपल्याला जास्त करून पाहायला मिळतो. त्यानंतर आहे बुध. बुध हा मिश्र रसांचा, त्यामुळे निरनिराळ्या वस्तूंचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती इथे दिसून येते. त्यानंतर गुरु आणि चंद्र आहे. तर त्यामध्ये गुरु हा गोड रस. तिथे द्वितीय स्थानी जर गुरु असेल, तर स्वीट टूथ आपल्याला पाहायला मिळतात. जेवण झालं ना, तर एवढं चॉकलेटचा तुकडा तरी खातील, एखादा खजूर खातील, 2 मनुके खातील, पण खातील काही ना काहीतरी गुरु. त्यानंतर चंद्र आहे. चंद्र विशेष करून पांढऱ्या वस्तू म्हणजे दूध, दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ यावर चंद्राचा अंमल. तर तिथे ते पदार्थ त्यांना आवडतात. त्याचबरोबर खारट रसावर देखील हा. चंद्राचा अंमल असतो. त्यामुळे चमचमीत जे काही स्पायसी खारट रसाचे पदार्थ, जसं पाणीपुरी म्हणा किंवा चाट मसाला घालून भेळ वगैरे जे काही खातो ना, तर ते सगळे चंद्राच्या अंमलाखाली असतात. तर हो, पण इथे भाजी खूप छान. जिभेचे चोचले हे धनस्थान आपल्याला दाखवतं. त्यामुळे याच बरोबर मारक स्थान देखील आहे. तर मारक स्थान का? तर आपण आस्वाद रमेश घेतो, पण कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. मग रमेशला भाकरी. तो पैसा असो, जिभेचे चोचले असो, किंवा बाकीच्या गोष्टी असो. तर म्हणूनच हे धनस्थान हे महत्वाचे षष्ठाचे भाग्यस्थान आहे. त्यामुळे याच्या दशा अंतर्दशा काळामध्ये ना रोगनिर्मिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे तृतीय स्थान. याला पराक्रम स्थान असं म्हणतो. हे नाशक स्थान पण आहे. हे भावंडांचे स्थान आहे. षष्ठाचे दशम आणि अष्टमाचे अष्टम हे स्थान आहे. त्यामुळे याच्या दशा अंतर्दशा काळामध्ये देखील आपल्याला रोगनिर्मिती पाहायला मिळते. तृतीय स्थान पराक्रम. बघा कितपत पराक्रम करायचा. प्रत्येकाला जन्माला आलोय तर काही ना काहीतरी उद्देश आहे. पराक्रम आपल्या हातून कळत-नकळत होणारच काही ना काहीतरी. मग तिथे आपण कधी-कधी जास्त पराक्रम करतो आणि मग त्याचा लोड येणार आणि मग आरोग्य आपलं खराब होणार.
तर म्हणून तृतीय स्थानाची ही बलवत्ता ह्या विलंबाने बरे होणार की लवकर बरे होणार, तर त्यासाठी तृतीय स्थानाची बलवत्ता आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर चतुर्थ स्थान, तर आयुष्याची संध्याकाळ या स्थानाला असं म्हटलेलं आहे. तर का हे आईचं स्थान आहे, मातेचं स्थान आहे, मातृभूमीचं स्थान आहे, सर्व प्रकारच्या सुखांचं स्थान आहे. आई जशी आपल्याला हृदयाला बाळगून असते ना, त्याचप्रमाणे हे हृदयाचे स्थान देखील समजले गेलेले आणि हा आयुष्याचा उत्तरार्ध देखील आपण इथून पाहतो. तर मृत्यूच्या बाबतीत ज्या वेळेला विचार करतो ना, तर आपला शेवटची परिस्थिती कशी आहे? तर ते चतुर्थ स्थान सांगतं आणि सर्व सुख मिळाल्यानंतर ते कुठेतरी तिथे थांबायला हवं हे प्रत्येकाला समजत नाही. लोक मिळतंय ना, चला एन्जॉय करा, अशी थोडी प्रवृत्ती असते. त्यामुळं चतुर्थ स्थान देखील आपल्याला दर्शवतं, की कसा आपला शेवट होणार आहे. दीर्घकाळ रेंगाळून मृत्यू येणार आहे, की आपली सहजासहजी सुटका होणार आहे. म्हणून चतुर्थ स्थान हे महत्वाचं आरोग्याचा विचार करताना. त्यानंतर पंचम स्थान आहे. याला विद्येचं, प्रेमाचं स्थान असं म्हटलेलं आहे. या पंचमावरून इच्छाशक्ती आपली समजते. त्याचमुळे एखाद्या रोगातून बाहेर पडण्याची उमेद किंवा शक्ती ही पंचमावरून समजते. तर इथे आरोग्याचा विचार करताना कुठली ट्रीटमेंट घ्यावी हे देखील पंचमावरून आपल्याला समजते, की ॲलोपॅथी जावी, की होमिओपॅथी जावी, आयुर्वेदिक जावी, की आणखीन युनानी वगैरे ज्या काही बऱ्याच आहेत, फिजिओथेरपी आहे, तर तिकडे जावं. तर इथे मंगळ आणि बुध आहेत ना, तर हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला आपल्याला सुचवतात. गुरु, शुक्र आहेत, हे ऐश्वर्याचे ग्रह आहेत. तर खाणे-पिणे, ऐशो-आराम आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला गुरु, शुक्र सगळ्या असतील, तर तिथे मग डायबिटीज आला, त्याच्या पाठोपाठ बीपी आली, मग त्यावेळेला काय ॲलोपॅथीच आपल्याला जायला लागतं. त्यानंतर राहू आणि मंगळ आहे आणि काही प्रमाणात चंद्र आहे, तर तिथे होमिओपॅथी ट्रीटमेंट जर आपण घेतली, तर निश्चितच त्यातून आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने चांगले लाभ मिळताना दिसतात. अशा रीतीने हे वेगवेगळे स्थानं आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतात. त्यानंतर 6वं स्थान आहे. तर पत्रिकेतील 6वं स्थान हे प्रत्यक्ष रोगाचंच. आपल्याला कुठला आजार होणार आहे, आपण कुठली काळजी घ्यावी, हे सर्व हे स्थान सांगणार आहे. षष्ठाचं हे व्ययस्थान आहे आणि इथे असणाऱ्या एखाद्या राशीनुसार, ग्रहानुसार आपल्याला रोगनिर्मिती कशी येणार हे आपल्याला समजते. कुठला आजार येईल, आपण लवकर बरे होणार आहे का? की तो दीर्घकाळ रेंगाळणारा आजार असेल, हे आपल्याला त्यातील दशा, अंतर्दशा, विदशेमध्ये आपल्याला काही ना काहीतरी आरोग्याबाबत गडबड होणार आहे, हे सर्व षष्ठ स्थान सांगते. त्याचबरोबर शत्रूचं स्थान आहे. तर शत्रूचा जर त्रास त्यांच्याकडून काही कपट नीती होणार आहे का? हे देखील आपल्याला मानसिक त्रास होणार आहे का? की आपण तिथेच कचाट्यात अडकणार आहे, त्यातून बाहेर पडायला वेळ लागणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला 6वं स्थान निश्चितच सांगताना दिसतं. त्यानंतर सप्तम स्थान. तर सप्तम स्थान याला देखील दुसरं मारक स्थान आहे. तर धन दुसरं स्थान आणि 7वं स्थान हे दोन्ही मारक स्थान आहेत. पैसा आणि पत्नी. तर इथे माणूस आहारी जाण्याची शक्यता आहे. मग कुठे, कितपर्यंत आपल्याला थांबायचं, कुठपर्यंत आपल्याला योग्य स्थान द्यायचंय, की तिथेच आहारी जाणार आहे आपण. मग निश्चितच गोष्टी आल्या, मनस्ताप आला आणि बाकी सर्व मग आपलं आरोग्य वगैरे देखील बिघडणार आहे. तर हे षष्ठाचं धनस्थान आहे. त्यामुळे याच्या दशा, अंतर्दशा ह्या आरोग्यासाठी निश्चितच आपल्याला त्रासदायक जाताना दिसतं. ते आरोग्याची जी काही ते लवकर बरे होणार आहे का? की वेळ लागणार आहे? तर ह्या गोष्टी देखील आपल्याला या मारक स्थानावरून समजतात. त्यानंतर अष्टम स्थान. याला देखील आपण त्रासदायक स्थान, दुःस्थान असं म्हणतो. का? तर हे पूर्वजन्म, पूर्वसुकृत, प्रारब्ध कर्म यांच्याशी निगडीत आहे. तर यातून अष्टम स्थान म्हणजे काय आहे? तर कसं आपला मृत्यू कसा येणार आहे? तर बरेच लोक अष्टमेशाच्या दशा असताना घाबरायला लावतात, की बाबा नाही आता तुझा मृत्यूच होणार नाही. मी बरेच लोक आलेले पाहिलंय, की बाबा आमची अष्टमेशाची दशा चालू आहे आणि मला ह्यांनी सांगितली, की तू आता मरणार. तू या दशेमध्ये. पण तसं आहे का? तर तसं नाहीये. तर तुमचा मृत्यू अपघाती येणार आहे का? की पाण्यात बुडून येणार आहे, डोंगरावरून पडून येणार आहे, ह्या सर्व किंवा जाळपोळीच्या घटनेमध्ये होणार आहे. ह्या घटना कोण सांगणार आहे? तर अष्टमस्थान. हां,
अष्टम स्थानाची दशा चालू असताना नवीन जन्म आपला हा पाहायला मिळतो, परंतु मृत्यू होईल का, तर हे पूर्ण 100% सत्य नाहीये, ते असत्य आहे. जन्म आणि मृत्यू या गोष्टी कोणालाही समजत नाहीत. हे 100% देवाच्या हातात या गोष्टी आहेत. तर त्यामुळं अष्टम स्थानाची ज्या वेळेला दशा सुरू होती ना, तर घाबरायचं नाही. अष्टमाला आपण का घाबरतो? तर हे शनीचं स्थान आहे आणि शनी म्हणजे काय? तर प्रत्यक्ष यमदेवता. मृत्यू हा प्रत्येकाला अवगत असतो. म्हणजे मागच्या जन्माच्या ज्या स्मृती आहेत, तर त्या आपल्यामध्ये असतात आणि मृत्यूच्या वेळेला सर्व प्रकारच्या वेदना आहेत ना, तर त्या मनुष्याला होताना दिसतात. सहजासहजी हा प्राण देहातनं प्राण निघून जात नाही. तर तिथे पूर्ण कष्टांती तो ओढून घ्यायला लागतो आणि त्यावेळी ज्या होतात त्या वेदना आहेत ना, तर त्या लक्षणीय असतात. तर म्हणूनच मृत्यू ज्यावेळेला एखाद्याच्या समोर येतो ना, तर लोक बऱ्यापैकी घाबरताना दिसतात. त्यानंतर आहे नवम स्थान आणि ज्या वेळेला अष्टमाशी संबंधित आजार येतात ना, तर ते मागील जन्मातील पूर्व सुकृत प्रारब्ध कर्म यांच्याशी निगडीत असतं. षष्टातून येणारे आजार हे आपण बरे करू शकतो काही ना काही प्रयत्नांती. परंतु अष्टमातून येणारे आजार ना, हे बऱ्याच वेळेला आपल्याला घेऊन जाताना दिसतात. म्हणून लोक ह्या अष्टमाशी संबंध ज्या वेळेला दशा येतात, तर त्यावेळेला घाबरतात. प्रत्येकाची पत्रिका वेगवेगळी असते, तर तसं घाबरण्याचं कारण नाही. त्यानंतर नवम स्थान. तर नवम स्थानाला भाग्यस्थान म्हणतात. हे दैवस्थान आहे, पूर्व सुकृत, पूर्व संचित दर्शवणारं स्थान आहे, हे शुभ स्थान आहे. तर षष्ठाचे चतुर्थ स्थान आहे, म्हणून हे शुभ स्थान आहे आणि येथील शुभ ग्रह निश्चितच शुभ ग्रह किंवा त्यांच्या दशा किंवा शुभ ग्रहांची दृष्टी ज्या वेळेला येते, तर निश्चितच आपल्याला रोगातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारं हे नवम स्थान आहे. त्यामुळं आरोग्यासाठी पूरक असं त्याला समजलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे 10वं स्थान, याला कर्माचं स्थान म्हटलेलं आहे. तर बघा चतुर्थाच्या समोरचं जे स्थान आहे, चतुर्थ म्हणजे माता आणि दशम म्हणजे कोण? तर पिता. हे कर्माचं स्थान आहे. आपण जन्माला आल्यानंतर काही ना काही उद्देश घेऊन आलेलो असतो. आपल्याला काही ना काही कर्म करायला लागतं. मग ती नोकरी असो, व्यवसाय असो. मग ह्या गोष्टी नोकरी, व्यवसाय आला, की मग ताण आला, संघर्ष आला, कॉम्पिटिशन आली, त्यातून येणारे आजार हे आपल्याला या दशमावरून समजतात. त्यामुळं रोगातून बरे करण्यासाठी हे आरोग्याच्या दृष्टीने पूरक स्थान आहे. चतुर्थ जसं आईचं, तसं दशम हे वडिलांचं, कोणी-कोणी नवम देखील म्हणतं. तर हेरिडिटरी जे काही आजार आहेत किंवा डी मधून येणारे जे आजार आहेत, ते आपल्याला या दोन्ही स्थानावरून समजतात. म्हणजे जेनेटिक जे रोग आहेत, की कोणाचा ओठ फाटलेला आहे, टाळू चिकटलेला आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला या दशमावरून निश्चितच समजतात. त्यानंतर आहे एकादश स्थान. ह्याला तर आपण छिद्रस्थान म्हणतो. एकादश म्हणजे लाभस्थान आहे. सर्व प्रकारचे लाभ, वास्तू आहे, संतती आहे, पत्नीचा लाभ आहे, मित्रमंडळी आहेत, वडिलोपार्जित चालत येणारा पैसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे लाभस्थान आपण बघतो. पण याला छिद्रस्थान देखील म्हटलेलं आहे आणि नाशक स्थान देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे एक ना दिवस हे स्थान आपल्याला आपल्याला नाश करणार, आपल्या पदराला छिद्र पाडणारं हे स्थान आहे. तर हे स्थान कशा पद्धतीने बघायचं? तर आरोग्यासाठी अनुवंशिकतेने येणारे जे आजार आहेत, जन्मजात दोष, हे आपल्याला या नवम स्थानावरून कळतात. तर आता बघा बीपी आहे, 3 पिढ्यांची बीपी येते, कॅन्सर 3 पिढ्यांचा येतो, मधुमेह आहे तो 3 पिढ्यांचा येतो. ते 3 पिढ्यांचे जनुकीय दोष देखील एकमेकांमध्ये चालत आलेले असतात. हे कशावरून आपण पाहतो? तर हे या स्थानावरून, एखाद्या स्थानावरून आपल्याला समजतं, म्हणून ते आरोग्यासाठी हे पूरक स्थान आहे. त्याचबरोबर आता 12वं स्थान. षष्ठाच्या समोरचं हे स्थान आहे आणि 12वं स्थान हॉस्पिटलचंच माहिती आहे. खर्चाचं तर आहेच आहे. परत षष्ठाच्या समोरचं असल्यामुळं हॉस्पिटलशी संबंध दर्शवितो. हे बंधन योगाचं स्थान आहे. आपण आजारी पडल्यानंतर आपलं आर्थिक नुकसान किती होणार आहे, हे स्थान आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर बंधन योगाचं आहे. तर बराच काळ हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देखील काही आजारांसाठी काही वेळेस घेण्याची संधी आपल्या समोर येताना दिसते. तर ही संधी आपल्याला कोण दर्शवणार आहे? तर हे 12वं स्थान दर्शवणार आहे. बंधन योग आपल्याला काही करता येत नाही, त्यातून सुटका नाही.
आणि ज्या ज्या वेळेला 6-8चा संबंध 12व्या भावाशी आला, तर रोज काही ना काहीतरी फुटाण्यासारखे गोळी खाणारे लोक देखील आपल्याला पाहायला मिळतात, की रोज गोळी 4-5 गोळ्या, 10-10, 20-20 गोळ्या खाणारे लोक देखील आहेत. तर हे कशामुळं? ते बंधन युगात अडकलेले आहेत. 6व्याचा 12व्याशी किंवा 8व्याचा 12व्याशी किंवा 12व्याचा 6वा, 8 यांच्याशी काही ना काहीतरी संबंध हा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने 12 भाव देखील आरोग्यासाठी विशेष महत्त्वाचे समजले गेलेले आहेत. आता थोडासा वेगळा विचार मी तुम्हाला सांगते, की मानवी स्वभाव आणि त्रिगुणात्मक विचार. हे सृष्टी कोण चालवतो? ब्रह्मा, विष्णू, महेश हे चालवतात आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचं आपलं देखील काही ना काहीतरी कार्य किंवा त्याचा वाटा आपल्या साठी देखील आहे. आपण त्यात सहभागी आहोत. तो कसा? तर बघा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव आपल्याला माहिती आहेत. तर सर्व चरराशी आहे, ते ब्रह्माचे कार्य करतात. काय आहे ते ब्रह्माचे कार्य? तर उत्पादन करणे, जीवन उत्क्रांती करणे, त्याला गती देणे, या गोष्टी चरराशीकडे येताना दिसतात म्हणून ते ब्रह्मदेवाचं कार्य करत असतात. आपल्या जीवनाचा उद्देश काय? जन्माला आलोय ना, असंच थोडंच चालतं आपलं आयुष्य. काहीतरी उद्देश असतो ना, तर तो कोणता उद्देश आणि कसा आपल्याशी संलग्न आहे, तर त्याचा विचार देखील आपल्याला कळलं, तर निश्चितच आपण त्यातून आजारी पडणार नाही किंवा रोग होणार नाही. कोणती उपासना करावी ह्या गोष्टी देखील आपल्याला सहजासहजी समजतात. तर सर्व चरराशीचे लोक ब्रह्माचे कार्य करतात. उत्पादन, जीवन उत्क्रांती आणि जीवनाला गती देणे. त्यानंतर सर्व चरराशी आहेत, सर्व स्थिर राशी आहेत, ते विष्णूचे कार्य करतात. म्हणजे पोषण करणे, रक्षण करणे, सृष्टीची जीवमात्रांना सृष्टीतील जीवमात्रांना स्थिरता देणे, या गोष्टी कोणाकडे तर विष्णूकडे येताना दिसतात. आणि मिथुन राशी देखील हे मिथुन आता पुढे द्विस्वभाव राशी. द्विस्वभाव राशी सर्व ज्या काही आहेत, तर त्या शिवाचे कार्य करतात. शिवाचं कार्य काय आहे? तर संहार करणे, नाश करणे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे सेवा, धर्म किंवा बदल, स्थित्यंतर हे शिवाचं कार्य म्हणून आपल्याला विचार करता येईल. तर उत्पादन, उत्क्रांती आणि जीवन या गोष्टी आपल्याला या त्रिदेवांकडून प्राप्त झालेल्या आहेत. आता आपल्याला आपल्या जन्माचा उद्देश देखील कळलेला आहे. आपली चरराशी आहे का? स्थिर आहे का? द्विस्वभाव आहे. हे आपण शोधून आपल्याला आपली उपास्य दैवत देखील इथे कळली बघा. आपल्याला कोणाची उपासना करायची आहे, तर ती जर तुम्ही केली, तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ मिळायला सुरुवात नक्कीच होणार आहे. आता बघा पत्रिकेतील 1, 4, 6, 10 ही चर राशी आहेत. तर त्यांचा स्वभाव गुणधर्म बघा, सत्ता, महत्वाकांक्षा आणि जीवनामध्ये एक प्रकारची अशी उंची त्यांना अपेक्षित असते आणि ते मिळवतात. 1, 4, 7, 10 चरराशी महत्वाकांक्षा, सत्तेसाठी त्यांचा जन्म असतो. त्यानंतर 2, 5, 8, 11 याला पणफर स्थाने म्हणतात. पणफर नाव नाव आपल्याला माहिती असेल. स्थित्यंतर किंवा बदल किंवा आश्रय देणे असा पणफरचा अर्थ आहे. तर यांचा स्वभाव काय आहे? तर आश्रय देणे, स्थित्यंतर देणे, बदल करणे आयुष्यामध्ये हे पणफर 2, 5, 8, 11 या राशींचा स्वभाव गुणधर्म आहे. त्यानंतर आहे द्विस्वभाव राशी 3, 6, 9, 12. नावातच द्विस्वभाव दोन्ही अर्धे-अर्धे गुण यांच्याकडनं यांच्यामध्ये असतात. म्हणजे चर आणि स्थिरचे दोन्ही गुणधर्म यांच्याकडे पाहायला मिळतात. त्यांना अपोक्लिम स्थान असे म्हणतो. तर इथे नावामध्येच आहे. आप म्हणजे पाणी. पाणी तुम्हाला थांबताना कधी पाहिलंय का तुम्ही? ते वाहत असतं एका ह्याच्यामध्ये आणि शुद्ध निर्मळ असतं. मनाचे ते निर्मळ लोक आपल्याला पाहायला मिळतात. तांब्यामध्ये घातला तर तांब्याचा आकार, बाटलीत घातला बाटलीचा आकार आणि त्याच्यामध्ये काही घाण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच बघा रंग टाकतो आपण, तो कलर होणार किंवा डिटर्जंट टाकतो, तो त्याचा काम ते करणार. तर अशा गोष्टी आपल्याला या अपोक्लिम राशीमध्ये पाहायला मिळतात. तर ह्याचा स्वभाव काय आहे? तर मध्यस्थी करणे किंवा स्थितीभेद करणे असा त्यांचा स्वभाव गुणधर्म पाहायला मिळतो. असंच ज्या केंद्रापासून जसं पुढे जातो ना, तर सत्ता आणि मोठेपणा यांच्यापासून दूर जाणारे हे लोक
लोक आपल्याला पाहायला मिळतात ते चर लग्नावर जे जन्माला येतात त्यांना सत्ता आणि मोठेपणा यांची जास्त अपेक्षा असते आणि हे गुणधर्म पूर्ण करायला त्यांचा जन्म असतो. म्हणजेच काय तर सत्तेचा हव्यास, मोठेपणा या गोष्टी आपल्याला चरलग्नावर जन्माला येणाऱ्या लोकांकडे पाहायला मिळतात. मग हे लोक बघा सार्वजनिक क्षेत्र असतो, राजकीय क्षेत्र असतो, अधिकार आणि सत्तेची आवड यांना असते आणि तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं. त्यानंतर स्थिर राशीवर जन्माला येणारे लोक, तर इथे जर पुष्कळ ग्रह तुमचे स्थिर राशीमध्ये असतील, तर आपला स्वभाव कसा असतो, तो गंभीर असतो आणि एखादे काम हातात घेतलं तर ते चिकाटीने पूर्ण करणे हे कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हे स्थिर राशीवर जन्माला येणारे लोक प्रसिद्धीपासून दूर राहणारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर द्विस्वभाव राशी. तर यांना पुढे येण्याची फारशी हाव, मोठेपणा मिळवायची प्रवृत्ती यांच्याकडे नसते. देवाने दिलंय ना आपल्याला काम, तर ते काम शांततेने पूर्ण करणं. विशेष म्हणजे सेवावृत्ती यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आणि एखादी व्यक्ती बनण्यापेक्षा व्यक्तिमत्व बनून ते समाजासाठी मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर असा आहे राशींचा द्विगुणात्मक गुणधर्म. त्यानंतर आता पंचमहाभूताचा पण आरोग्यासाठी एक छोटासा विचार करते. तर आपण ज्योतिषशास्त्र जाणतो. 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र सर्वांना आपल्याला माहिती आहे आणि आपला हा देह आहे, तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि म्हणूनच बघा एखादा माणूस मेला, की तो पंचतत्वात विलीन झाला असं आपल्याकडं म्हटलं जातं. त्यामध्ये आप महाभूत म्हणजे काय तर पाणी. या पंचमहाभूतापासूनच त्रिदोष, वात, पित्त आणि कफ हे बनलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा माती आणि पाणी एकत्र केल्यानंतर चिखलाचा जसा गोळा बनतो ना, त्याचप्रमाणे पृथ्वी आणि आप या महाभूतांच्या संयोगाने कफ तयार होतो. आता इथे पंचमहाभूते कशी बनतात त्याचं मी थोडंसं वर्णन केलेलं आहे. पृथ्वी आणि आप या महाभूताच्या संयोगाने कफ तयार होतो. म्हणून कफाचे आजार असणाऱ्यांना थोडं पाणी कमी प्या, कमी प्या असं सांगितलं गेलेलं जातं. त्यानंतर तेज महाभूतापासून पित्ताची निर्मिती होते. तेज म्हणजे काय? तर अग्नी आहे, उष्णता आहे. तर त्यानुसार पित्ताची निर्मिती होते. वायू आणि आकाश महाभूतांपासून वाताची निर्मिती होते. तर गंमत पहा, आपल्या शरीरात डोक्यापासून पायापर्यंत ही भूते क्रमाक्रमाने पाहायला मिळतात. तर डोक्याच्या भागात कान, नाक, मुख इत्यादी ठिकाणी आकाश तत्व आपल्याला पाहायला मिळते. छातीच्या ठिकाणी, फुफ्फुसाच्या ठिकाणी वायू तत्व अधिक प्रमाणात दिसते. पोटाच्या ठिकाणी पचनक्रिया जिथे घडते तिथे अग्नी म्हणजे तेज तत्व पाहायला मिळतं. आणि जिथे मूत्र साठतं तिथे उत्सर्जन संस्था जिथे असते तर तिथे जलतत्व असतं आणि आपले पाय ज्या पृथ्वीवर आपण ठेवतो आपल्या शरीराचा पूर्ण भार ही 2 पाय झेलताना दिसतात तर तिथे कठीणपणा म्हणजे पृथ्वी तत्व अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणून या पंचमहाभूतांचं जर शरीरात संतुलन जर बिघडलं ना तर त्याची निर्मिती काय कशामध्ये होते तर ती आजार आपल्याला पाहायला मिळतात. तर एका महाभूताचं दुसऱ्या महाभूतामध्ये अतिक्रमण जरी झालं, तरी आजार निर्माण होताना दिसतात. बघा शरीराच्या वरच्या भागात कफ आहे, मधल्या भागात पित्त आहे, खालच्या भागामध्ये वात आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा सर्दी उदाहरण देते मी तुम्हाला एक. सर्दी, खोकला हा कफजन्य आजार आहे. आकाश आणि वायू पंचमहाभूतांच्या जागी जर पृथ्वी आणि आप महाभूत वाढलं, तर सर्दी, खोकला हा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पूर्वीच्या काळी सर्दी खोकला झालं, तर आजी वगैरे लोक आपली आई, आजी, मावश्या फुटाणे खायला देत होते. फुटाणे खाल्ल्यानंतर काय होत होतं, तर वायू वाढतो आणि वायू वाढल्यानंतर पाण्याला तो शोषून घेतो. त्यामुळे सर्दी आणि कफजन्य आजार हे बरे होताना दिसतात. पूर्वी असं काही आजार झाला तर गोळ्या खात नव्हते लोकं. ते आपणच आहे जे काही झालं की डॉक्टरांना गाठतो. त्यानंतर किडनी स्टोन म्हणजे मुतखडा बघा. आप पृथ्वी हा मुतखडा कसा होतो? तर आप महाभूताच्या जागी पृथ्वी महाभूत वाढले, तर तिथे एकमेकात अतिक्रमण केल्यानंतरच आजार येतात. तर इथे म्हणून पूर्वीचे लोक बघा मुतखडा झाल्यानंतर बी किंवा बिया असणारे पदार्थ खाऊ नका, असं सांगत होते आपल्याला.
मग पृथ्वी तत्व अधिक झालं तर तो कमी करायला पाहिजे, म्हणून त्यासाठी हे बियांचे पदार्थ खाऊ नका, हे खाऊ नका, असं बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत होते. त्यानंतर तिखट मसालेदार पदार्थ आहे, तर ते पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. तर एखाद्याला मुळव्याधसारखा आजार झाला, तर ते पित्त कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी लोणी आणि खडीसाखर पूर्वी खायला सांगत असत. त्याचप्रमाणे छातीत जर पाणी साठणे किंवा पित्ताशयाचे खडे जाणे जर झाले, पोटात वायू झाला, वातगोळा झाला, तर एका तत्वाच्या जागी दुसऱ्या तत्वाचे आक्रमण ज्या वेळेला होतं, तर त्यावेळेला आक्रमण म्हणण्यापेक्षा अतिक्रमण झालं, तर हे आजार आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्या आजारांच्या बाबतीत ही जी तत्वे आपल्याला पाहायला मिळतात. तर विरोधी तत्वांचा उपयोग परत त्याचं संतुलन करण्यासाठी किंवा चिकित्सा करण्यासाठी आपण जर केलं, हीच काय आहे, तर हीच उपचार पद्धती आहे. तर पाणी जास्त पण पिऊ नका असं सांगतात, की शरीरात पाण्याची पातळी वाढते. तर अग्नितत्व हे मंद होताना दिसतं. त्यामुळे अग्निमाद्य या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात, तर तिथे पाणी योग्य वेळी आपण न पिल्यामुळे तो अग्नी मंद मंद होताना दिसतो. तर बघा, अति सर्वत्र वर्जयते या न्यायानेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. मग ते पाणी असो किंवा अन्न असो, की असं जसं पूर्वी बघा भेळ, शेव, फरसाण असे सुके पदार्थ, कोरडे पदार्थ खाल्ले की वात वाढतो. काय करू? बासुंदी, श्रीखंड, पोळी यांच्यासारखे पदार्थ खाल्ले तर कफ वाढताना दिसतो. मीटिंग चालू आहे. मिरची, मिरे, तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर पित्त वाढताना दिसतं. म्हणूनच प्रमाणापेक्षा एखादी गोष्ट जास्त झाली तर निश्चितच आपल्याला आजार होताना दिसतात. म्हणूनच बघा, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅलरी या भाषेमध्ये जर आपण योग्य लहानपणी शिकलोय, बॅलन्स्ड डाएट या गोष्टी जर केल्या, तर निश्चितच आपली तब्येत, आरोग्य चांगले राहतं. पंचमहाभूते, त्रिदोष हे जर आपण व्यवस्थित ठेवलं, तर निश्चितच त्या दृष्टीने आपल्याला चांगले लाभ मिळताना दिसतात. तर बघा, मानवी शरीर हे असंच शिवशक्तीचं प्रतीक समजलं गेलेलं आहे. तर उजवा भाग आहे तो शिवतत्वाचा आहे आणि डावा भाग आहे तो शक्ती तत्वाचा आहे, म्हणजे स्त्री तत्वाचा आहे. तर स्वरोदयी शास्त्राचा अभ्यास आपण केला असेलच, तर तिथे आपल्याला या गोष्टी समजल्या आहेत. वात, कफ आणि जर त्रास सुरू असेल, तर त्यावेळेला सूर्यनाडी सुरू करायला सांगितले. आणि पित्त, ब्लड प्रेशरचा जर त्रास असेल, तर डावी नाडी सुरू करायला सांगितले. म्हणजे शरीरामध्ये शीतलता मिळते आणि त्या दृष्टीने आपल्याला आजार वगैरे होताना दिसत नाही किंवा त्यातून आपल्याला आराम मिळताना दिसतो. तर ह्या 9 द्वारांवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा तेलाचा पिछू जर ठेवला, तर अनेक प्रकारचे रोगचे शमन देखील होताना दिसतं. तर याचं योगशास्त्रात महत्व सांगितलं गेलेलं आहे. आपल्यापैकी बरेच लोक योग वगैरे करत असतीलच, तर सर्व या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच. तर शरीराच्या उजव्या भागात शरीराचं पोषण होतं. पोषण करण्याचं काम कोणाकडे आहे? तर शरीराच्या उजव्या भागात, म्हणजे शिवतत्व आहे तिथे आहे. आणि डाव्या भागात काय आहे, जिचे शक्तीचं तत्व आहे, ते शुद्धीकरणाची प्रक्रिया सांगितली आहे. आणि पत्रिकेनुसार दुसरे आणि 6वे स्थान हे डाव्या भागावर काम करताना दिसतं आणि 8वे आणि 12वे स्थान उजव्या अंगावर काम करताना दिसतं. म्हणून देवानी देखील प्रत्येकाला अवयव दिलेले आहेत, ते जोडीने आहेत बघा. एकाला एक जरी बिघडलं तरी दुसऱ्यांनी ते काम चालू ठेवावं आणि अशा रीतीने शरीर व्यवस्थित काम करत राहील. आता आपल्याला कर्मविपाकानुसारच आजार येताना दिसतात. तर वेगवेगळे ग्रह आपल्याला वेगवेगळे आजार देतात. हे आपण आता थोडं जाणून घेऊ. रवी, मंगळ आहे, हे पित्तप्रधान ग्रह आहे. त्यामुळे पित्ताचे जे जे काही विकार आहेत, तर त्या रवी, मंगळ, उष्णतेचे आजार आपल्याला यामुळे पाहायला मिळतात. चंद्र आणि शुक्र हे कफप्रधान आहेत. तर कफजन्य विकार हे चंद्र शुक्रामुळे किंवा काही प्रमाणात वातविकार देखील आपल्याला या चंद्र शुक्रामुळे पाहायला मिळतात. त्यानंतर राहू, शनी आहे, तर यांच्यामुळे वातविकार आपल्याला पाहायला मिळतात. बुध आणि गुरु आहेत, हे मिश्र धातू आहेत, समधातू आहेत. तर समधातूचे विचार, गुरुमुळे वसा, बुधामुळे मज्जासंस्था किंवा पोटाचे जे काही विकार आहेत, तर ते आपल्याला
पाहायला मिळतात. तर जन्म आपलं लग्न आता आरोग्याबरोबरच आपल्याला आता फिट कसं राहायचंय, आपल्याला कशी काळजी घ्यायची आहे, आपलं लग्नस्थान, त्याचबरोबर रवी आणि चंद्र हे आरोग्यासाठी महत्वाचं आहे. तर 9 ग्रह आपल्याला दिसतात. सगळ्या ग्रहांना काही ना काहीतरी कामं वाटप केलेलं आहे, की जसं रक्त म्हणजे मंगळ, नंतर बुध म्हणजे मज्जा. असं तसं तुम्हाला रवी आणि चंद्र दिसतं का हो शरीरात तुमच्या कुठे आहे? शरीरात असं स्पेसिफिक स्थान रवी आणि चंद्राचं नाहीये. तरी पण आपण सूर्याला आत्मा म्हणतो, चंद्राला मन म्हणतो. तर हा आत्मा आणि मन तुम्हाला दिसतं का? तर मेडिकल शास्त्रानुसार सूर्य कुठे असतो? तर साधारण रिसर्च आहे, की मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे इथे मागचा मानेचा भाग जिथे मेंदूला मज्जासंस्थेनी पूर्ण बांधून ठेवलेला आहे. तर इथे आपला आत्मा असतो आणि जो सूर्याचा प्रतीक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरा चंद्र आहे. तर चंद्र म्हणजे काय तर मन. मन आपल्याला कोणाला शोधता आलंय का मन? तर घटकेत ते एक विचार करतं आणि घटकेत दुसरा विचार करतो. तर मनाला कोणालाच बांधून ठेवता आलेलं नाहीये. मन हे नेहमी चंचल असतं. तर त्यामुळं आपण एखादा आजार जरी आला, तर सर्व आजार हे या रवी, चंद्र आणि लग्नावरून आपल्याला विशेषत्वाने पाहता येतात. तर तुमचं रवी जर चांगला असेल, तर तुम्ही आरोग्यवान आहात. तुमचा चंद्र चांगला असेल, तर तुमचं मन चांगलं आहे. आणि जरी एखादा आजार झाला, तर तुम्हाला तो तुमचं जर मन चांगलं आहे, तर कॅन्सर सारख्या आजारातून देखील बाहेर पडण्याची काही उमेद आहे. तर त्यांचा चंद्र चांगला आहे. त्यामुळं ते लोक निश्चितच बरे होताना दिसतात. म्हणून एखादा आजार जरी झाला, तर आपल्या पत्रिकेमध्ये लग्नाची बलवत्ताही बघायची. कारण आपली प्रतिकार शक्ती कशी आहे, तर हे आपल्याला लग्न सांगणार आहे. आपला रवी कसा रवी कसा आहे, तर आपला आत्मा कसा आहे, शुद्ध आहे का, पवित्र आहे का? तर तो आपल्याला हा निश्चितच बाहेर पडायला मदत करणार आहे. आणि चंद्र कसा आहे, तुमचं मन कसं आहे, तुमचं मन शुद्ध आहे, मन चंगा तो कटुती में गंगा असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बरे होण्यासाठी लग्न, सूर्य आणि चंद्र यांना तर पाहतोच, यांची पत्रिकेतील परिस्थिती पाहतोच. त्याचबरोबर जीवदायी ग्रह गुरु हा जर तुमचा चांगला असेल पत्रिकेमध्ये, तर निश्चितच कुठलाही आजार झाला, तर त्यातून आपण बाहेर पडण्याची जी काही बलवत्ता आहे, तर ती निश्चितच आपण घेऊन आलेलो असतो. आणि एकंदर आरोग्याचा विचार करता शनी तुमच्या पत्रिकेत कसा आहे बघा. तुमचं आयुर्मर्यादा तुम्हाला शोधायची आहे ना, तर तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शनी कसे आहेत, ते चांगले आहेत, तर तुम्ही तुमची आयुर्मर्यादा ही निश्चितच चांगली राहील. तर शनी जर दुर्बल आहे, तर निश्चितच तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. तर शरीरामध्ये वेगवेगळे प्रकारचे वात आहेत ना, वायू, तर हे शनीवर अवलंबून असतात. आपलं शरीर काय करतं का हो, आता समजा आपण जेवण जेवलं, हाताने आपण जेवतो. त्यानंतर जिभेतून तो खाली ढकलणं, त्यानंतर ते पोटात येणं, विविध प्रोसेस होणं, त्याच्यानंतर ते खाली जाणं, हे सर्व वायू काम करतात. मग कोण आहे तो? त्याचा वायूंचा रक्षण करता कोण आहे? तर तो शनी आहे. तर तो शनी विविध प्रकारचे प्राण, अपान, समान, उदान हे वायू आपण ऐकलेलेच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर हेच सर्व कार्य करतात. जे आपण खाल्लेलं अन्न ते पूर्ण प्रोसेस होऊन रक्तात त्याचं कन्व्हर्जन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातलं पोषण हे मिळणार नाही. तर ह्या गोष्टी कोण सर्व प्रकारचं वायू वायूच हे करतात. तर त्याचं म्हणून शनी हा पत्रिकेमध्ये महत्वाचा. जर तुमचा शनी चांगला आहे ना, तर निश्चितच तुमचं पचन चांगलं आहे आणि बाकी सगळं चांगलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला निश्चितच पाहायला येतात, पाहायला मिळतात. तर लग्नावरनं आपली प्रकृती, ठेवण किंवा कोणत्या अवयवाला आजार येणार आहे ह्या गोष्टी समजतात. तुमची प्रतिकारशक्ती कशी आहे? एखादी गोष्ट झाली, तर त्यातून तुम्ही निश्चितच बाहेर पडणार. हे कोण सांगणार आहे? तर ते तुम्हाला लग्नस्थान सांगणार आहे. इथे अग्नी तत्वाच्या राशी असतील, तर अग्नी तत्वाच्या राशी प्रतिकारशक्ती खूप चांगली, आजारी पडल्याचे शरीर यांचं मजबूत, आजारी पडले तरी त्यातून ते निश्चितच लवकर बाहेर पडणार. त्यानंतर त्याच्या खालोखाल वायुतत्व, वायुतत्वामध्ये देखील प्रकृती, प्रतिकारशक्ती चांगली. हे लोक जे काही आहे ते बौद्धिक जास्त विचार केल्यामुळेच आजारी पडताना दिसतात.
त्याच्या खालोखाल आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व काय, यांच्याकडे शारीरिक बल, शारीरिक जोम कमी आहे. त्यामुळे रोग हटवण्याची ताकद यांच्याकडे थोडीशी कमी असते. त्यानंतर पुढे जलतत्वाच्या राशी विविध आजारांना बळी पडतात. कारण पाणी जलतत्व आहे, तर मूळ प्रतिकार शक्ती कमी आहे. पण आजारी जरी पडले, तरी त्यातून बाहेर पडण्याची त्यांची बलवत्ता ही चांगली असते. चिकाटीने ते बाहेर पडतात. अशाप्रमाणे सूर्य, चंद्र आणि आपला गुरु याचा विचार आपण आरोग्यासाठी हा निश्चितच करायचा असतो. तर त्या दृष्टीने आज मला इथे 2 शब्द माझे विचार मांडण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी सर्व महिला वेदांचे मी धन्यवाद देते. माझं जे काही अभ्यास आहे तो मी तुमच्या समोर हातचं राखून न ठेवता दिलेला हो आहे. हो, बरोबर आहे, आणि बरोबर. अर्थातच मी श्रेय घेऊ इच्छित नाही, की सर्व हा अभ्यास पूर्वजांनी त्यांनी करून ठेवलेला आहे, रेडीमेड आपल्यापर्यंत दिलेला आहे. फक्त तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. तर आज मला बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देते आणि मी माझे हे संपवते. काम तुमच्याकडे पोहोचवायचं दिलंय आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलंय मॅडम. अतिशय सुंदरपणे पोहोचलेलं आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करताना कुंडलीतले ग्रह कुठले शारीरिक अवयवांवर काम करत आहेत व त्यांचे कार्य निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते कसे रिझल्ट देतात हे बारकाईने, अतिशय बारकाईने, म्हणजे काय तुम्हाला सांगते, बारकावे अतिशय बारकाईने समजावून सांगितले. त्यामुळे रोग कसे भोगावे लागतात आणि हेही हे समजले, म्हणजे आम्हाला थोडं थोडं, जास्त नाही. असा त्यांचा हा अभ्यास अतिशय वाखाणण्यासारखा आहे मॅडम. तुम्ही खूप छान अभ्यास केला आणि ते सगळं तुम्ही आमच्यापर्यंत फार सुंदर तऱ्हेने पोहोचवले आणि सोप्या भाषेमध्ये. कुठेही म्हणजे आम्हाला फार डोक्याला ताप नाही झाला ही, अरे कुंडली सोडवताना काय जे प्रकार येतात तेच, पण मेडिकलच्या विषयानुरूप ते तुम्ही आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल मॅडम अतिशय धन्यवाद आहे तुमचे. खूपच सुंदर आहे आणि परत परत तुम्ही आमच्याकडे यावं अशी मी तुम्हाला निश्चितच प्रार्थना करेन. ओके.